मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये. तर हे पहा, सकाळचे 7:30 वाजलेत आणि आमच्या घराच्या जवळच हा एक आमचा प्लॉट होता. तर या प्लॉटवरती मी बांधकाम चालले, त्याच्यामुळे या ठिकाणी आले होते. 7:30 वाजलेत, पण असं वाटतंय की 9-10 वाजले असतील. सकाळची कामं उरकली आणि डायरेक्ट प्लॉटवरती आले. तर हे पहा, आपला हा जो ओपन प्लॉट आहे तिथे आता आपलं तार कंपाऊंड पण करायचं आहे आणि मागच्या साईडला आपण 1000 स्क्वेअर फूटच्या शेडचं बांधकाम पण केलं आहे. तर शेडचं ऑलमोस्ट स्ट्रक्चर पूर्ण उभं राहिलं आहे. बरंचसं काम बाकी शेडचं. भिंती वगैरे बांधून झाल्या. चारही साईडच्या भिंती आपण गवंड्याला बांधायला दिल्या होत्या, त्यांनी बांधून झाल्या त्याच्या. आणि चौकटीची साईडची थोडी साईड राहिली होती, त्याचं पण आपलं आता साईड बाय साईड काम चालू आहे आपलं. शेडच्या आतमधली जी जमीन होती त्याला आम्ही तर भुईस म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहिती नाही. तिथे आम्ही ट्रॅक्टर आणून खाली केले होते. ते ट्रॅक्टर आम्ही सगळे सपाट केले, त्याच्यावरती पाणी मारलं, चोपणीने चोपून घेतलं आणि त्याच्यानंतरनं तर ही जमीन खूप खरबडीत होती. त्याच्यानंतरनं मग काय केलं, जी समोर तुम्हाला मशीन दिसते प्रेशर मशीन, ती रेंटने आणली. मला वाटते जवळजवळ तिचं रेंट काहीतरी 1500 का 1200 असं काहीतरी रेंट होतं दिवसाचं. ती 2 दिवस आपण चालवली. चांगलं मस्त अशी जमीन प्लेन केली एकदम आणि एकदम छान झाली आहे. आता बघू, याच्यावरती आपण डायरेक्ट सिमेंटने पण सारून घेऊ शकतो किंवा कोबा करू शकतो. अजून काही डिसाईड नाही कोबा करणार आहे का सारून घे. या शेडच्या बांधकामासाठी ना आपण सेकंड हँड विटा आणल्या होत्या, कारण की आपल्याला काय पूर्ण भिंत बांधायची नव्हती, थोड्या भिंती बांधायच्या होत्या. त्याच्यामुळे सेकंड हँड विटा आणल्यात आणि आता त्याच्यातल्या चांगल्या विटा बाजूला काढतोय आम्ही. तेच करण्यासाठी सकाळ लवकर आलोय. तर माझं काम करता करता हे व्हिडिओ पण चालू होता. आता आईला म्हटलं कॅमेरा पकडता, आईला काय कॅमेरा पकडता येत नाही. म्हटलं तू कर, मी कॅमेरा पकडून व्हिडिओ काढते. तर आई आता याच्यातल्या चांगल्या विटा बाजूला काढते आणि आता ह्या चांगल्या विटा बाजूला काढून घ्यायच्या. त्या विटांवरती पाणी मारून भिजत ठेवायच्या. ह्या दोन्ही तुम्हाला चौकटीच्या साईडच्या भिंती दिसतात, त्याचं बांधकाम आम्ही कालच केले. आणि ही सीडी लावली ना, त्याची पण छोटीशी भिंत राहिली होती, ती पण आम्हीच काल त्याचं बांधकाम करून घेतलंय. हे पान बाकीच्या चारही साईडच्या भिंती ह्या गवंड्याने बांधल्यात. आणि इकडंच उजव्या साईडला कॉर्नरवरती आम्ही 2000 लिटरची टाकी पण बसवली, कारण कोंबड्यांना भरपूर पाणी लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आपलं आधीच नियोजन केलेलं बरं. तर ही टाकी पण बसून घेतली, त्याच्यामुळे पाण्याचं पण झंझट नाही राहणार काही. आणि पाणी मुबलक असेल ना तर आपल्याला सगळी कामं करायला पण बरी पडतात. चला तर आता जाऊया शेडच्या आतमध्ये. शेड हे पूर्व पश्चिम असल्यामुळे ना शेडमध्ये भरपूर ऊन आहे आणि हवा पण खूप छान लागते. पण सगळ्या साईडने असं थोडंसं आता पडीक जागा असल्यामुळे ना झाडं मोठी झाल्यात, त्याच्यामुळे थोडासा होतो इशू. पण उन्हाळा असेल ना तर छान हवा लागते. पावसाळ्यात झाडं मोठी झाली ना तर हवेचा थोडा प्रॉब्लेम होतो. तर हे बघा, आता हे जे मशीन आहे ना ते आपण भाड्याने आणलं होतं, रेंटने आणलं. तर ते आता टेम्पो आला त्यांचा, ही मशीन आता ते लोक घेऊन जातील टेम्पोत टाकून. कारण की आपलं आता काम झाले, आपली जमीन एकदम प्लेन झाली, त्याच्यामुळे आता मशीनीचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. पण ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर बाजूलाच राहिलं, दुसरंच काही ना काही करत बसले मी. तर बघा, आता आपल्याला ही जे चौकटीची भिंत बांधायची होती त्यासाठी आपण सकाळ लवकर आलो होतो. तरी ते कडाप्पा लावायचा असतो, पण एकच कडाप्पा होता ना, आता तो कोण आणायला जाणार हा मोठा प्रश्न होता. मग घराच्या समोरच लादीचे तुकडे होते ते घेऊन आलो आणि आता ते इथे आम्ही कडप्पा म्हणून यूज करणार आहे. कारण भिंत बांधण्यासाठी ना गवंड्यालाच बोलवलं होतं, कारण या शेडच्या चारी बाजूच्या ज्या भिंतीचं काम गवंड्याने केले ना, त्याच गवंड्यांना सांगितलं होतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन हे पण काम करून द्या. पण माहीत नाही त्यांना कुठे मोठं काम भेटलं, त्याच्यामुळे ते 4-5 दिवस झाले आम्ही त्यांची वाट बघितली. फोन करतोय पण ते पण काही यायला तयार नाहीत. गावात 2 गवंडी होते, त्यांना पण विचारलं, त्यांच्याकडे पण वेळ नव्हता. आणि आज नेमका मीटरवाला पण येणार होता. आणि शेडच्या कसं चारही साईडने जाळ्या आहेत, एकाही साईडने भिंत नाही. मग मीटरवाला आला की मीटरवाला जाळीलाच मीटर लावून जाईल म्हणून आमची भिंत बांधण्याची घाई चालू होती. तसं पाहायला गेलं तर आमच्यासाठी हे बांधकाम काही नवीन नाही आहे. आमची नेहमी ना गोट्यांच्या भिंती पडायच्या, कारण की त्या मातीच्या भिंती असायच्या आणि मोठ्या दगडाच्या जुन्या भिंती होत्या. त्याच्यामध्ये पाणी गेलं का पावसाने दरवर्षी एक ना एक भिंत पडायची. गोट्याच्या पडायच्या, वाट्याच्या कडेच्या भिंती पडायच्या, घराच्या पण बऱ्याच वेळा भिंती पडल्यात. तर आम्ही काय करायचो, घरच्या घरीच माझ्या पप्पांना भिंती बांधायच्या, आम्ही त्यांचे हेल्पर बनायचो आणि ते गवंडी बनायचे. आणि आमचं नेहमी दरवर्षी असं काही ना काही एका भिंतीचं काम चालायचं. तर आता पप्पांना जाऊन जवळ 11 ते 12 वर्ष झालेत, नाही तर पप्पांनीच हे काम केलं असं. पप्पा गेल्यानंतर ना आईने हे काम करायला सुरुवात केली. आधी पप्पाचे हेल्पर होतो आणि आता आईचे हेल्पर झालोत. तर चला, अशा पद्धतीने आमचं चाललं हे काम. आता ही पूर्ण भिंत बांधून घ्यायची आज आणि त्याला प्लास्टर पण करून घ्यायचे. एक थोडं काम उरकून घ्यायचे, कारण की बरंचसं काम आहे. आता ती आज किंवा उद्या आपल्या ही बाहेरच्या कंपाऊंडची जाळी पण मारून होईल. करायला काय आम्हाला जास्त वेळ नाही गेला. काल मला वाटतं आम्ही 4 वाजता लागलो होतो. तर या दोन्ही साईडच्या चौकटीच्या भिंती आणि ती थोडी अर्धी भिंत राहिली होती सीडीच्या उजव्या साईडची, ती थोडी बांधली. तर ते काम करायला आम्हाला काल 2.5 ते 3 तास गेले असतील आणि ह्या कामासाठी पण आम्हाला 2.5 ते 3 तास गेले. हे थोडं उंच होतं आणि खालून विटा पण द्यायच्या होत्या आणि एका साईडने माल पण द्यायचा होता. तर चला, अशा पद्धतीने आमची काल भिंत बांधून झाली. आणि हा बघा दुसऱ्या दिवशीचा व्ह्यू आहे. हा फिनिशिंग व्यवस्थित नाही आली, पण ठीक आहे, आता त्यांची वाट बघण्यापेक्षा
कसं तरी काम उरकून घेतलं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.